माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपण पाहतो या ठिकाणी रेड्यावर बसून यमराजाच्या वेशभूषेमध्ये उमेदवार जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय भूमिका घेऊन आलेले आहेत पाहूयात। काय सांगाल रामभाऊ, खरं तर तुम्ही माढ्यातून अर्ज भरताय, यमराजाच्या वेशभूषेत आले। या देशामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय पुढाऱ्यांची मगरूरशाही, ही देवाधिकाला भिनायची, ही सगळी लोक आता फक्त यमालाच भिणार म्हणून आम्ही यमाच्या अवतारात आलोय। यम हा शेवटचा टोक असतो, ह्या यमाच्या शेवटच्या टोकावरती आम्ही इथं आलोय। आज आम्ही लोकसभेत यमाला घेऊन जाणार आहे। आम्ही यमहून लोकसभेत जाऊन ह्या भ्रष्टाचारी लोकांना संपवण्यासाठीच आम्ही यमहून आलेलो आहे। आम्हाला यम ही शेवटचा, देशाचा शेवटचा किंवा माणसाचा शेवटचा श्वास जर काय असेल तर तो म्हणजे यम आहे। आम्ही आज यमाचं वाहन म्हणजे रेड्यावर बसूनच आम्ही यमहून आलेलो आहे। ह्या देशातील बोकाळलेला भ्रष्टाचार, आमचं मराठा आरक्षण दिलं नाही, वारंवार आम्हाला मारण्याचा, हाणण्याचा प्रयत्न केला। कुठलंही सरकार येऊ द्या, हे सरकार फक्त सत्ता, स्वार्थ आणि भ्रष्टाचार, नोट आणि सत्ता याच्यासाठी आले। मग ह्यांना संपवायचं असेल तर आता फक्त यमच उरला आहे। ही देवाला भेट नाहीत, ही माणसाला भेट नाहीत, ही फक्त यमाला भेटतील अशी आमची अपेक्षा आहे। यमदेवाला आम्ही म्हणून तर यमदेवाच्या रूपामध्ये इथं आलेलो आहे। रामभाऊ, खरं तर मोहिते पाटील जे आहेत ते देखील या ठिकाणी आता माढ्यातून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। मोहिते पाटलांनी देखील तुमच्या प्रतिस्पर्धी आहेत तुम्हाला मोठ्या प्रमाणात, काय सांगाल? ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आम्हाला मोहिते पाटील भी प्रतिस्पर्धी आहेत आणि तो निंबाळकर जी प्रतिस्पर्धी आहे। आम्ही आमच्या जनतेच्या हितासाठी आलोय। आम्हाला मोहिते पाटलाचा विजय दादा झाला की धैर्यशील आणि हिंदूराव झाला की रणजित, मग आम्हाला काय हाय का नाही? आम्ही यमदो देव आहे, आम्हाला विचारलं पाहिजे होतं का नव्हतं? आता त्यांचा शेवट आहे, आम्ही एवढंच सांगतो तुम्हाला। काय मुद्दे घेऊन आपण लोकसभेच्या रिंगणात होतो? आम्हाला भ्रष्टाचार एकमेव आणि मराठा आरक्षण या दोनच मुद्द्यासाठी आम्ही लोकसभेत जाणार आहे। बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही कोणाचं। भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि आणि मग आम्हाला मराठा आरक्षण दिलं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला, ह्याच्यासाठी आम्ही लोकसभेत चाललोय। पाहतो या ठिकाणी रेड्यावरती बसून यमराजाच्या वेशभूषेमध्ये हे सोलापूर लोकसभेचे, माढा लोकसभेचे उमेदवारी अर्ज जो आहे तो राम गायकवाड यांनी भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यासाठी ते आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय जोरदार शक्ती करत अनोख्या पद्धतीनं आपला उमेदवारी अर्ज जे आहे तो या ठिकाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उन्हाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।